नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धाराशिव जिल्ह्यातली एक नंबर चॅनल आहे आमचं. आमच्या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं आलेलो आहोत आणि काही वेळापूर्वी एक अपघात झाला आणि तिथं काही शाळेची मुलं आहेत तिथं आणि ज्यांना लागलेला आहे अपघातामध्ये ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कसा अपघात झाला, काय झालं. चला. काय नाव तुमचं? कालिदास लोकरे. मी कला शिक्षक आहे, निवासी मुकबधीर विद्यालय उमरगा येथे. आम्ही श्रवण यंत्राच्या शिबिरासाठी धाराशिवला निघालो होतो, पण वाटेमध्ये अचानक ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट असं झालं की आमची गाडी सरळ जात असताना राईट साईडने एक कंटेनर जात होतं. पाठीमागून लेफ्ट साईडने एक कार आली आणि आमच्या टेम्पोला थोडं घासून पुढे गेली आणि ड्रायव्हरनं राईट साईडला टेम्पो आल्यामुळं कंटेनरला धडकला आणि खड्ड्यात पडला. त्याच्यामुळं थोडी हानी झाली. चालवायला कोण होतं गाडी? चालवायला ड्रायव्हर होता, एक चाचा म्हणून मुस्लिमचा ड्रायव्हर होता. आम्ही साईडला बसलो होतो, मी एक आणि पिऊन एक, शाळेतले दोघं. आता किती मुलाला लागले इथलं? 2-3 मुलालाच लागले, बाकीच्या मुलाला किरकोळ लागले, थोडं थोडं घासले. किती विद्यार्थी आहेत ते? 31 होते. 31 होते. हो. काय नाव तुमचं? विलास शिंदे. कशा प्रकार झाला हे जे ऍक्सिडेंट, तुमचा जे अपघात जे झाला कशा पद्धतीने झाला? आमची गाडी डाव्या साईडनं जात होती, डिवायडर साईडनं टेलरवाला होता आणि त्याच्यातनं काय रॉंग साईडनं कारवाला येऊन आमच्या गाडीला घासल्यानंतर आमच्या ड्रायव्हरचं संतुलन बिघडलं आणि कंटेनर गाडीला धक्का बसून पलटी झाली गाडी. किती मुलाला लागले? एक 5-6 मुलांना लागले, 2 मुलांना जास्त लागलेला आहे आणि एक 2-3 लेडीजला पण लागलेला आहे. टोटल विद्यार्थी आणि सर किती होते गाडीमध्ये? 31 मुलं मुली होते आणि त्याच्यामध्ये एक मॅडम होते आणि 6 जण कर्मचारी होते, शिक्षक आणि शिपाईवर. बघा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाराशिव आता पोहोचलेलो होतो मी इथं आणि तुळजापूर धाराशिव ह्या महामार्गावर अपघात झाला आणि तिथले कर्मचारी होते आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेले. अजून इथे एक जण आहेत, त्यांना लागलेला आहे. आपण त्यांच्याशी जाऊन विचारूया. काय नाव तुमचं? उद्धव गोपाळ वाघमारे, निवासी मुकबधीर विद्यालय उमरगा. आम्ही उमरगावून धाराशिवला शिबिरासाठी येत होतो आणि विद्यार्थ्यांसमेत मी पाठीमागं बसलेला होतो आणि हा अपघात झालेला आहे. तुम्ही विद्यार्थी सोबत पाठीमागे बसला होता? हो. किती विद्यार्थी होते? आमचे 31 विद्यार्थी आणि आम्ही 6 कर्मचारी पाठीमागं. कोणाला लागले? आता बरेचसे 5-6 जणांना लागलेला आहे, 2-4 कर्मचाऱ्यांना पण लागलेला आहे. बघा, तिथं अजून काही इकडे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांनी बोलतात का बघूया आपल्याला. काय नाव तुमचं? विलास भीमराव सोले, वसतिगृह अधीक्षक, निवासी मुकबधीर उमरगा. सकाळी 7च्या दरम्यान आम्ही उमरगातून निघलो होतो. इथं सिव्हिल सर्जनला कानाच्या सर्व यंत्राचं शिबिर होतं, त्या निमित्तानं आम्ही विद्यार्थी सहित कर्मचारी उस्मानाबाद निघलो होतो. रस्त्यामध्ये अचानक अशी अपघात झाला. दुर्दैवी घटना टाळली, जीवित काय हानी झाली नाही, बऱ्यापैकी समाधान. किरकोळ जखमा आहेत, आता बरे आहेत. किती जणांना लागले? 1-2 विद्यार्थी, 1-2 कर्मचारी, किरकोळ जास्त. तुम्हाला पण लागलेलं दिसतं? लागलं की थोडंफार डोक्याला. चूक कुणाची होती? आता मी पाठीमागं असल्यामुळे काय लक्ष देणार ना चूक कोणाची नेमकं आहे. मला तर वाटतं ड्रायव्हरची नुसार कन्फर्म वाटते मला. आणि दुर्दैवानं विचार ड्रायव्हर वगैरे कुठे आहेत? अतिदक्षतामध्ये बघा, तर शाळेचे कर्मचारी होते इथं आपल्यासोबत आणि काही 31 मुलं आहेत तिथं आणि ते मुलं म्हणजे त्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, अशा पद्धतीची हे मुलं आहेत. हे मुलं उमरग्यावरून धाराशिवला येत होते सिव्हिलमध्ये. इथं त्यांच्या कानाची मशीन वगैरे काही आलेले होते म्हणून ते इथे येत होते. येत असताना भाग्यश्री हॉटेलच्या समोर धाराशिवहून तुळजापूरकडे जाणारा रोड ह्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला. अपघातीमध्ये त्यांच्यापाशी जे आयशर होतं ते पलटी झालं. तिकडून एक 4 व्हीलर येत होती, त्या 4 व्हीलरनं कट मारल्यामुळं त्या अपघात झाला. जीवितहानी कोणाची झाली नाही, फक्त मुक्कामार हे लागलेला आहे. आपण खाली जाऊया, चला. तुमचं? सय्यद इक्बाल. आता जे अपघात झाला तुम्ही त्या गाडीचे चालक होता, हा, कशा पद्धतीने अपघात झाला? मी आपल्या साईडने चाललो होतो.
चलता चलता मागून लेफ्ट साईडनं गाडी आली कार. अचानक त्यानं राईट साईडला गाडी घेतलं, माझ्या गाडीला मारलं. मग आता माझी गाडी तिच्या अंगावर चढते म्हणून मी काय केलो तर थोडं राईट साईडला घेतलो. राईट साईडला घेतल्यानंतर समोर कंटेनर होतं. कंटेनरला गाडी आदळून पलटी झाली गाडी. फोर व्हीलर होती का ती कोणची गाडी होती? मध्ये कट मारून ती गाडी गेली. हा 4 व्हीलर होती. नंबर वगैरे काय माहिती? नाही काहीच नाही, नंबर कुठलं. गाडी कशी दिसत होती? कोणची गाडी? पांढरी गाडी आहे. माझी गाडी होती. पांढरी गाडी आहे आणि कंटेनर चॉकलेट कलरचा आहे. तर आता किती विद्यार्थी होते तुमच्या गाडीत काय माहिती आहे का? विद्यार्थी कमीत कमी 35 होते आणि एक 2 सर होते. 6 होते का? 6 सर होते आणि 4-5 चपराशी होते. काय नाव तुमचं? मी MG गायकवाड, निवासी मुकबधीर विद्यालय उमरगा या शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतो. माननीय जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव यांच्या आदेशान्वये कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीचं शिबिराचं तपासणी शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं आम्ही निवासी मुकबधीर विद्यालय उमरगा या शाळेतील 31 कर्णबधिर विद्यार्थी व 7 कर्मचारी घेऊन येत असताना तुळजापूरच्या पुढे भाग्यश्री हॉटेलच्या जवळ एका कंटेनरच्या बाजूने जात असताना कारनं जवळून पास केल्यामुळं आमची गाडी बाजूला झाली आणि ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जबर मारहाण लागली होती. त्यापैकी 2 विद्यार्थी स्पेशल आहेत. एक ICU मध्ये आहे, एक साध्या ICU मध्ये आहे आणि बाकी सर्व विद्यार्थी नॉर्मल आहेत. आता जी तुम्ही जी विद्यार्थी घेऊन येत असताना कोणची गाडी होती तुमच्यापाशी? आमची आयशर होती. हा, तुमच्यापाशी प्रायव्हेट गाडी नाही का शाळेत? शाळेची गाडी नाही साहेब आमच्याकडे. आता मागणी काय आहे मग तुमची? मागणी प्रत्येक संस्थेला शासनानं किंवा संस्था चालकांना आम्हाला शासकीय वाहनाची तरतूद करण्यात यावी, शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात यावं, जेणेकरून असे अपघात घडणार नाहीत. काळजी घेता येईल विद्यार्थ्याची. मुख्याध्यापक संस्था चालकाचं काय नाव? हा? मुख्याध्यापक संस्था चालकाचं नाव काय? संस्था चालकाचं नाव ॲडव्होकेट भानुदास रामचंद्र कलवले. बघा, मी तुम्हाला संपूर्ण मुलाखत दाखवलेली आहे. 31 मुलं होते दवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि तिथं मी त्यांची मुलाखत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तिथले ते कर्मचारी होते. ते कर्मचारी तिथले कर्मचारी जे आहेत त्यांना अपघात झाल्यानंतर त्यांना लागलं आणि त्या लागल्यानंतर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं आले होते. मी त्यांची मुलाखत दाखवलेली आहे तुम्हाला. आणि जे तिथं प्रभारी कर्मचारी आहेत त्यांची पण मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे. बघा, त्यातल्या 2 मुलाला फक्त लागलेलं आहे. एक मुलं आहे ती ICU मध्ये आहे आणि दुसरं जे आहे ती रुग्णालयामध्ये गंभीरपणे जखमी झालेलं आहे. 31 मुलापैकी 2 मुलाला लागलेलं आहे, बाकी मुलाला काही झालेलं नाही. आणि कर्मचारी जे तिथले असतील त्या कर्मचाऱ्याला पण लागलेलं आहे, ड्रायव्हरला लागलेलं आहे. विशेष म्हणजे हे सकाळी 7च्या सुमारामध्ये भाग्यश्री हॉटेलच्या समोर तुळजापूरहून धाराशिवकडे येणारा जो हायवे आहे त्या हायवेवर त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांनी तिथे जखमी झाले. बघा, मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन अभिजावळीसोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.